हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 5 मार्च 2024 सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो यस्टरडेज ट्रेडिंग सेशन वॉज काइंड ऑफ फ्लॅट. सो सर्वांनी बघितलं असेल कालचं जे ट्रेडिंग सेशन होतं, सो पूर्णपणे फ्लॅट ट्रेड केलंय निफ्टीने स्पेशली. सो ज्या प्रकारे आपण डिस्कस केलं होतं प्रिव्हियस इन्साइट्स मध्ये, जरी तुम्हाला एक छान बुलिश कॅन्डल फ्रायडेच्या दिवशी मिळाली तर त्यानंतर फॉलो फार गरजेचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. सो आणि अजून एक गोष्ट आपण जी डिस्कस केली होती की एफ आयज आणि प्रोज जे आहेत ते त्या प्रमाणात सुद्धा अजून बुलिश नाहीयेत. दे आर नॉट सो बुलिश ऑन आवर मार्केट्स येट. सो हे एक गोष्ट आपण या ठिकाणी डिस्कस केली होती. सो यानंतर फॉलोअप जो आहे तो डेफिनेटली गरजेचा आहे. सो आपल्याला हे डिस्कस करायचं आहे की आज काय होऊ शकतं. बट लक्षात ठेवा की खूप सारे इव्हेंट्स लाईन्ड अप आहे, हे मी काल सुद्धा डिस्कस केलं युएस मध्ये सुद्धा, आणि आपल्याकडे सुद्धा इलेक्शनच्या डेट्स, सीट अलोकेशन वगैरे वगैरे. तर डेफिनेटली व्होलॅटिलिटी अजून थोडीशी राईज होऊ शकते आणि याचा इम्पॅक्ट मार्केटवरती होईल किंवा प्राइस वरती डेफिनेटली होऊ शकतो. सो आपण अजून आत्ता या पॉइंटला एक ऑल टाइम हायला ट्रेड करतोय. सो इथे फार कॉशियसली तुम्हाला ट्रेड करावं लागेल आणि इथे ट्रेड करणं थोडंसं कठीण असू शकतं. हे सुद्धा मी कालच्या इन्साइट्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं. तर युएस मार्केट्सने काय केलं काल हे जर बघितलं तर युएस मार्केट जे आहेत ते फ्लॅट ट्रेड करत होते ऑलमोस्ट आणि फ्लॅटच क्लोज झालाय. सो युएस मार्केट्समध्ये सुद्धा काल काही खास या ठिकाणी मोमेंट आपल्याला बघायला मिळालेली नाहीये. सो एक न्यूट्रल सेंटिमेंट या ठिकाणी युएस मार्केट्सकडनं आपल्याला आज या पास होतोय. त्यानंतर डॉलर इंडेक्स आणि आपण 10 year बॉन्ड जर बघितले तर ते सुद्धा या ठिकाणी थोडंसं फ्लॅट ट्रेड करतायत. व्होलॅटिलिटी इंडेक्स जर बघितलं, इंडिया विक्स सध्या ट्रेड करताय 14.9 या लेवलच्या आसपास, दॅट इज 15 लेवलच्या आसपास. सो हे सुद्धा व्होलॅटिलिटी मध्ये अजून त्या प्रमाणात इव्हन मार्केट्स बुलिश आहेत. आपले जे की निफ्टी असेल, बँक निफ्टी, हे एवढं चांगलं करून सुद्धा, बुलिश असून सुद्धा व्होलॅटिलिटी मध्ये काही खास असं ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळालं नाहीये. तर हे एक थोडंसं सस्पेशियस गोष्ट सध्या दिसते. त्यानंतर जर आपण गिफ्ट निफ्टी जर बघितलं तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करते 22,488, जे आपल्याला आज फ्लॅट ओपनिंग सजेस्ट करते. सो आपण जर आज ओपन झालो तर थोडंसं फ्लॅट ओपन होऊ शकतो, म्हणजे जिथे आपण काल क्लोज झालो होतो त्याच ठिकाणी आज मार्केट परत ओपन होऊ शकतं. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेमवर कशा प्रकारे आपण आज प्लॅन करू शकतो, कोणत्या लेवल्स आपल्यासाठी महत्वाचे असणार आहेत. सो तुम्ही बघू शकता सर्व लेवल्स या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत. एक सपोर्ट ट्रेड लाईन आपण ड्रॉ केली जी फार महत्वाची, प्राइसने रिसेंटली त्या सपोर्ट ट्रेंड लाईन वरती सपोर्ट घेऊनच अपसाइड एक छान मुवमेंट आपल्याला दिलेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर काल बघितलं तर एक साइड बेज प्राइस एक्शन, टोटली साइड बेज. सो ही एक रेंज या ठिकाणी मार्केटने सध्या बनवलेली आहे आणि ही रेंज तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. सो जसं ही रेंज डाऊन साइड किंवा अपसाइड ब्रेक होईल तुम्ही या ठिकाणी ट्रेड इनिशिएट करू शकता. बट एक प्रॉपर तुम्हाला हवंय की प्राइस या ठिकाणी या रेंजला ब्रेक करते, रिटेस्ट करते आणि मग एक मोमेंट अपसाइड किंवा त्या ठिकाणी खाली ब्रेक करते तर रिटेस्ट आणि त्यानंतर एक डाऊन साइड मुवमेंट. सो असं एक एक्सपान्शन फेज डेफिनेटली तुम्ही बघू शकता. थोडंसं प्राइस आता कॉन्ट्रॅक्ट करते, सो कॉन्सल्टेशन सुरू आहे. सो डेफिनेटली याचं एक्सपान्शन आपल्याला कुठेतरी एका दिशेमध्ये पर्टिक्युलर बघायला मिळणार आहे. सो पॉसिबिलिटी काय आहे, कोणत्या डिरेक्शन मध्ये आपल्याला प्राइस जाताना बघायला मिळू शकतं. तर डेटा पण जर आपण बघितला तर डेटा इज ऑल्सो न्यूट्रल. 0.9 पीसीआर आहे. दॅट मीन्स जेवढ्या प्रमाणात कॉल मध्ये ओआय आहे त्याच प्रमाणात पुट मध्ये सुद्धा आहे. सो दोन्हीकडे सारखं रेजिस्टन्स असल्यामुळे प्राइस जे आहे तर ती कॉन्सन्ट्रेट करते. सो यस, जर कधी प्राइस 22,350 या लेवलच्या खाली जर क्लोज झाली तर जे काही टार्गेट तुमच्यासाठी आहे ते 22,320 आणि त्यानंतर 22,200 मे बी 70 किंवा 80 हे टार्गेट या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. जे काही रिसेंट ऑल टाइम हा होता यापर्यंत प्राइस रिट्रेस करू शकते. अजून एक सिंपल वे तुम्ही की टार्गेट्स डिफाईन करू शकता. तर एक बॉटम पासून तुम्ही या ठिकाणी फिब रिट्रेसमेंट टूल जर प्लेस केलं आणि तुम्ही जर बघितलं तर एक 23% पर्यंत प्राइस या ठिकाणी खाली येऊ शकते, रिट्रेस करू शकते आणि ती लेवल एक्झॅक्ट 22,320 ही आहे. आणि त्यानंतर 38% सुद्धा प्राइस रिट्रेस करू शकते, ती आहे 22,233. सो अशा लेवल्स पर्यंत प्राइस मे बी रिट्रेस करू शकते आणि त्या रिट्रेसमेंट नंतर मे बी तुम्हाला एक परत अपसाइड बघायला मिळू शकतं. बट हा, मी परत तीच एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की जो मोमेंटम तुम्ही एक्सपेक्ट करताय प्राइस मध्ये, मे बी तो मोमेंटम या ठिकाणी बघायला मिळणार नाही, कारण आपण एक टर्मिनेशनला आहोत आणि टर्मिनेशनला मोमेंटची अपेक्षा करायची नसते. सो ह्या वेळी तुम्हाला डेफिनेटली मोमेंट मिळतील, ओके, मूव्ज मिळतील, अपसाइड सुद्धा मूव्ह मिळेल, बट त्यात ती स्ट्रेंथ नसेल जी स्ट्रेंथ तुम्ही इथे बघितली, जी स्ट्रेंथ तुम्ही पूर्वी बघितलेली आहे प्राइस मध्ये, ती स्ट्रेंथ या ठिकाणी प्राइस मध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाहीयेत. आणि डेली टाइम फ्रेम वरती तुम्हाला आता इथून पुढे छोट्या छोट्या कॅन्डल्स या ठिकाणी बनताना दिसू शकतात. ही सुद्धा खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे. सो प्राइस विल
प्राइस स्ट्रगल करेल वर जाण्यासाठी आणि खाली जर यायचं असेल तर एक सडन फॉल येऊ शकतो. शॉर्ट कव्हरिंग मुवमेंट सुद्धा या ठिकाणी बघायला मिळू शकते. आता जसं मी डिस्कस केलं होतं काल तुमच्यासोबत की मोस्ट ऑफ स्टॉक्स आणि स्पेशली मिड कॅप आणि त्यानंतर PSUs हे साथ देत नाहीये. IT सेक्टर सुद्धा थोडंसं साथ देत नाहीये निफ्टीला वर जाण्यासाठी. तर ह्या स्टॉक्सने असं जर या ठिकाणी थोडंसं साथ दिली नाही निफ्टीला तर आपण मे बी हा जो काही ब्रेकआउट तुम्हाला दिसतोय किंवा ही जे काही मुवमेंट दिसते ही सुद्धा या ठिकाणी परत फॅक्टर इन होऊ शकते. तर हे सुद्धा प्राइस या ठिकाणी परत खाली रिव्हर्सल आपण बघू शकतो. हा फेक ब्रेकआउट सुद्धा असू शकतो, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. सो असं सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं. सो प्राइस परत 21,000 या लेवल पर्यंत किंवा 21,500 या लेवल पर्यंत येऊ शकते, ही सुद्धा तेवढी जास्त प्रोबॅबिलिटी आहे. सो सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जरी आपल्याला अपसाईड ट्रेड करायचा आहे तर ह्या रेंजचा ब्रेकआउट किंवा जी पण एक डीप येईल त्या डीपला तुम्हाला या ठिकाणी बाय करायचं आहे. तरच एक डिसेंट प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी चांगले प्रॉफिट विथ मिनिमम रिस्क या ठिकाणी तुम्ही कॅप्चर करू शकता. आणि तुम्हाला जर शॉर्ट करायचं असेल तर प्राइस ज्यावेळी वर जाणार आहे आणि एक लोअर हाय बनवेल किंवा एक डबल टॉप सारखा पॅटर्न या ठिकाणी प्राइस कधी आता बनवेल तरच या ठिकाणी तुम्ही थोडंसं शॉर्ट करण्याचा इनिशिएटिव्ह घेऊ शकता किंवा शॉर्ट एक्झिक्यूट करू शकता. बट थोडंसं रिस्क असणारे शॉर्ट्स मध्ये सुद्धा, कारण जे पण डीप येते ते प्रत्येक डीप बाय केली जाते. बट हा एक डेफिनेटली ऑपॉर्च्युनिटी शॉर्ट साईड सुद्धा मिळणार आहे. सो आजचा दिवस दोन्ही साईडला या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी देणारा असू शकतो. एक तर पहिले ब्रेकडाऊन देईल आणि त्यानंतर परत अपसाईड एक मोमेंट असं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला आज बघायला मिळू शकतं. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर बँक निफ्टी एक छान लेवलला आहे. काल पण बँक निफ्टीने कॉन्सन्ट्रेट केलं. सो 47,500 एक रेजिस्टन्स आहे बँक निफ्टीसाठी. जसं हा रेजिस्टन्स ब्रेक झाला 48,000 डेफिनेटली तुम्हाला लवकरात लवकर बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. आणि जसं बँक निफ्टीने 47,000 हे डाऊन साईड ब्रेक केलं, लोअर लेवलचे टार्गेट्स या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये तुमच्यासाठी ओपन होणार आहेत. सो इथे सुद्धा तुम्हाला थोडंसं बँक निफ्टीमध्ये रिस्क अँड मनी मॅनेजमेंट फॉलो करून जर ट्रेड केलं तर एक छान ऑपॉर्च्युनिटी बँक निफ्टीमध्ये सुद्धा आहे. निफ्टीपेक्षा अपसाईड जे आहे ते बँक निफ्टीमध्ये जास्त पॉसिबिलिटी या ठिकाणी दिसते. सो एक लॉंग जर तुम्हाला बिल्ड करायचं असेल, लॉंग पोझिशन्स जर बिल्ड करायचे असतील तर बँक निफ्टी शुड बी अ राईट कॅन्डिडेट फॉर टुडे. त्यानंतर जर आपण बघितलं आज फिन निफ्टीची एक्सपायरी आहे तर फिन निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता एक काइंड ऑफ इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर असं एक पॅटर्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्याचा ब्रेकआउट आणि रिटेस्ट दिसतोय. सो इथे सुद्धा एक खूप छान टार्गेट या ठिकाणी अपसाईड आहे आणि ते जवळपास 21,100चं आहे. सो 21,100 आणि त्यानंतर जवळपास 21,400 हे सुद्धा टार्गेट अपसाईड ओपन होऊ शकतं. जसं तुम्ही कालच्या डेचा हाय ब्रेक केलाय किंवा जे एक रेजिस्टन्स सध्या प्राइस साठी आहे तो रेजिस्टन्स दिसतोय 21,004. 21,000ला जसं पार केलं 21,400 हे लेवल्स तुमच्यासाठी फिन निफ्टीमध्ये ओपन होऊ शकतात. पण जर तुम्ही फिन निफ्टीमध्ये ट्रेड करताय तर इन द मनी आणि ऍट द मनी स्ट्राईक प्राइजेस सोबत ट्रेड करा. ओव्हर एक्सपोज करू नका. प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट फॉलो करून या ठिकाणी तुम्हाला ट्रेड करायचं आहे. ओके, सो एव्हरीवन प्लॅन प्रॉपरली आणि प्लॅन नुसारच या ठिकाणी ट्रेड करायचं आहे. एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.